चला बाबा, खूप धावपळ आहे आज. चला 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 ओ दादा, काय हो, काय 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 बोला की. काय पिंक काय? बॉक्स मध्ये पॅक अहो, करून चालवलं, खूप धावपळ सिक- कसली करताय? खूप खूप सिक्रेट आहे हे. हो, ह्याच्यामध्ये खूप सिक्रेट आहे. बायकांचं काम खूप सोपं करायचंय. बघा जर तुम्ही, चला दाखवतो. बघा, सगळं दाखवतो. आपला सेटअप आहे. बघा आपल्या मशीन पाहिजे होतं. बघा आपला स्टॉक आहे. हे मराठी माणसांनी बनवलेलं मशीन आहे. मराठी माणसासाठी बनवलेलं 2-in-1 मशीन. रोनाल्ड मिक्सर फक्त डिझाईन नाही, ब्रँड आहे, ब्रँड. आपण गेली 40 वर्ष झालं पुण्यामध्ये आपणच बनवतो, आपणच विकतो आणि आपणच सर्व्हिस देतो. याचा एक स्क्रू जरी पडला तरी होम सर्व्हिसमध्ये हे मिळू शकतं. याचे जे मिक्सर आहेत ते तुम्हाला दाखवतो. बघा, ह्याचा हा मिक्सर आणि हा फूड प्रोसेसर. मिक्सरमध्ये तुम्हाला अगदी अर्धी मिरची टाकली तरी याच्यामध्ये होणार आहे. बघा, अगदी अर्धी मिरची होणार आहे. याच्यामध्ये काही राहत नाही. तुम्हाला 2 पाकळ्या लसणाच्या होणार आहेत. हो का, 2च पाकळ्या टाकतो तुम्हाला. याच्यामध्ये 2 पॉट आहेत. एक छोटा पॉट आहे, मोठा पॉट आहे. छोट्या पॉटमध्ये तुम्हाला अर्धी मिरची होते, 2 मिरची होतात, सुक्या खोबऱ्याची पावडर, बिना पाण्याचा मसाला, अगदी 2 पाकळ्या लसणाचे होतात. बिना पाण्याचा मसाला फिश करीसाठी आणि आपल्याला नॉनव्हेजसाठी पाहिजे असतो तो रोनाल्डमध्येच होणार. आणि ह्याची झाकणं बघा, ह्याला रिंग दिलेली नाही आहे. मोठ्याचं असं आहे आणि छोट्या भांड्याचं बिना रिंगचं, बिना ह्याचं आहे. ह्याला कुठलंही रिंग आणि वॉशर दिलेले नाही आहेत. अहो, पण करतं काय हे मशीन? काय काय करू शकतो आपण? अहो बघा, हे किचन मधली सगळीच कामं करतं. इकडं मिक्सर आहे, इकडं फूड प्रोसेसर आहे. मिक्सर वापरायचा नसेल तर इथली कॅप लावा आणि फूड प्रोसेसरचं भांडं दावा. याच्यामध्ये तुम्हाला कणिक मळणं ही सगळी कामं तुम्हाला दाखवणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला नारळ खोणे आहे. 1 मिनिटामध्ये एक नारळ खोण होतो. बघा, तुम्हाला दाखवतो. हा फक्त असा रॉड लावायचा आहे आणि याच्यामध्ये हे लावून घ्या. ही नारळ खोणी आहे. करवंटीपासून काढायची अजिबात गरज नाही. पांढरा भाग वेगळा निघतो, पाठीचा भाग वेगळा निघतो. तुम्हाला पांढरा भाग आहे तो ओल्या नारळाच्या करंज्या, लाडू, बर्फी, डेकोरेशन करता येईल. अगदी अर्ध्या मिनिटामध्ये याच्यामध्ये नारळ होतो. बघा, हा फक्त धरायचा आहे आणि हा फक्त याच्यावरती धरून आपण हाताने व्हिडिओवरती करतो त्या पद्धतीने करायचा आहे. बघा ना, काय सेकंदामध्ये झाला? बघा, हा पांढरा शुभ्र याच्यामध्ये निघणार आहे. तुम्ही याच्या ओल्या नारळाच्या करंज्या, लाडू, बर्फी, डेकोरेशनसाठी करू शकता किंवा सगळा नारळ करून आपण सोलकढी सुद्धा करू शकतो. अरे वा. किंवा पांढरा मटणाचा पांढरा रस्सा करायचा आहे तो सुद्धा आपण याच्यामध्ये करू शकतो. क्या बात आहे. याच्यामध्ये पुरण पण होणार आहे. याच्यामध्ये पुरण फक्त 30 ते 35 सेकंदात होतं. असं फक्त पुरण टाका, काही सेकंदात तुमचं पुरण होणार आहे. बघा, लोण्यासारखं पुरण झालेलं आहे. ह्याच्यामध्ये डाळ वगैरे अजिबात राहणार नाही आहे. तुम्ही फक्त हे पुरण थंड करायचं आहे. तुम्ही काही सेकंदात याच्यामध्ये पुरण होणार आहे. आपण आता उडीद वडे आहेत. आपण जनरली उडीद वड्याचा प्रॉब्लेम असतो की मिक्सरमध्ये केलं तर पाणी टाकावं लागतं. पाणी टाकलं तर वडे तळता येत नाहीत, आकार देता येत नाही. याच्यामध्ये फूड प्रोसेसरमध्ये आपल्या बिना पाण्याचा पाक होतो. 1 थेंब पाणी न टाकता आपल्याला उडीद वडा होणार आहे. बघा, फक्त एकदा वर डाळ आलेले आहे ते काढून घ्या आणि पुसून घेऊन चालू करा. याच्यामध्ये बिना पाण्याचा होणार आहे. हा प्रकार कुठलाही फूड प्रोसेसरमध्ये येणार नाही आहे. उडीद वड्यासाठी पीठ तयार. हो का, क्या बात आहे. याच्यामध्ये कुठेही डाळ राहणार नाही किंवा सैल होणार नाही. एकदम तयार पीठ आहे. याच्यामध्ये आणखी 2 ब्लेड आहेत. एक आहे चकत्या करायचं, एक खीस करायचं. याच्यामध्ये चकत्या होतील. या डिशला हे ब्लेड बसवून घ्या. तुम्हाला काही सेकंदामध्ये चकत्या होतात. चकत्या करताना फक्त 2चं पीठ ठेवायचं आहे. झाकण लावा आणि काकडी, गाजर, मुळा, बीट याच्यामध्ये फक्त चालू करून असं हे करा. हे ज्या चकत्या आहेत तुम्हाला काही सेकंदामध्ये, किती पाहुणे येऊ द्या, तुम्हाला 10 ते 15 सेकंदामध्ये 1 किलोच्या चकत्या होतात तयार. याच्यामध्ये काकडी सुद्धा तशीच करायची आहे. हे बघा, काकडीच्या चकत्या तयार. असंच आपल्याला कांद्याचंही करता येईल. जो कांदा आपल्याला चिरताना खूप त्रास होतो, तुम्हाला कांद्याच्या चकत्या होतील. सॅलडसाठी करता येईल किंवा कांद्याच्या तुम्हाला भजीसाठी करायचं आहे, खेकडा भजीसाठी करायचं आहे किंवा भाजीसाठी, ते सुद्धा आपल्याला करता येतं. असा कांदा फक्त टाका आणि वरून फक्त प्रेस करा.
कांद्याच्या चकत्या तयार. हाच कांदा आपल्याला हॉटेलमध्ये सॅलडसाठी दिला जातो. काकडी, गाजर, मुळा, बीट या पद्धतीचं सगळं याच्यामध्ये होणार. इव्हन तुम्हाला कारलंसुद्धा याच्यामध्ये होणार आहे. एकदम थिक, तुम्हाला कडूपणा अजिबात जाणवणार नाही. ज्या प्रकारच्या चकत्या आपण हाताने करतो सगळे या मशीनमध्ये काही सेकंदात होणार आहे. बघा, याचा आपण खेकडा भजीसाठी करू शकतो. असा कांदा फक्त 2 भाग केलेले आहेत, असा टाका आणि चालू करा. खेकडा भजीसाठी कांदा तयार. हो का, ह्याच्यामध्ये फक्त बेसन टाकायचं. भजीसाठी कांदा तयार. आपल्याला बटाटा भजी करायचे आहेत, फक्त असा बटाटा टाका आणि वरून प्रेस करा. बटाटा भजीच्या चकत्या तयार. पाहिजे तेवढ्या पातळ आपल्याला करता येतील. बायकांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम जो कांदा चिरायचा असतो, भाजीसाठी, पावभाजीसाठी, अगदी फोडणीसाठी, कशाचाही कांदा असू द्या, तुम्हाला असा टाका. तुम्हाला काही सेकंदामध्ये पावभाजीचा कांदा याच्यामध्ये मिळणार आहे. तुम्हाला भेळ करायची आहे, मिसळ करायची आहे, कसलाही कांदा असू द्या, तुम्हाला काही सेकंदामध्ये याच्यामध्ये होणार आहे. कोबीचा मंचुरियनसाठी पण याच्यात खूप छान होतं, भाजीसाठी पण छान होतं. असं फक्त ठेवा आणि याच्यात कापलेला कोबी वरून टाका. काही सेकंदामध्ये तुम्हाला मंचुरियनसाठी मिळणार आहे. 10 सेकंदामध्ये तुम्हाला हे मंचुरियनचं तयार. हो का, अरे वा, तुम्हाला काहीच करायची गरज नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बायकांचं सगळ्यात किचनमधलं किचकट काम कणिक मळायचं. कणिकसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये करता येते. कणकेमध्ये तुम्हाला चपातीचं करता येईल, भाकरीचं करता येईल, सणाची काम आहे, चकली, करंजी, अनारस, शंकरपाळी, काय सेकत. सगळ्यात महत्त्वाचं, याच्यामध्ये स्टेनलेस स्टीलचं ब्लेड दिलेलं आहे. याच्यामध्ये बिना पाण्याचा पराठा करता येतो. मेथी पराठा करा, पालक पराठा करा, तुम्हाला कोबी करा, दुधी करा किंवा मिक्स पराठे करा. काही सेकंदामध्ये तुम्हाला पराठ्याचं करता येतं. एका दाखवतो तुम्हाला. आणि फक्त ह्याच्यामध्ये तेल टाकतो तसं पाणी टाकायचं आहे. काही सेकंदामध्ये पाणी पीठ तयार. बघा, हे जे पीठ आहे भांड्याला काही चिकटत नाही. हे तुम्हाला पुरणपोळीची कणिक मळता येईल, पापडाचं करता येईल, चकलीचं करता येईल, अनारशाचं करता येईल. अशा चपात्याचं अप्रतिम. तुम्हाला भिजत ठेवायची गरज नाही. अगदी 5-6 मिनिटामध्ये तुम्ही कणिक करू शकता. किचनमधलं सगळ्यात सोपं काम मटन खिमा करायचं आहे किंवा चिकन खिमा करायचं आहे, काही सेकंदामध्ये तुम्हाला याच्यामध्ये करता येणार आहे. फक्त पीस एक एक असा टाकत राहा. काही सेकंदामध्ये खिमा हा तयार. हो दादा, ही तर खूप कामाची मशीन आहे. तुम्ही कितीतरी तासाचं काम तुम्ही सेकंदात करून दाखवलं. बघा, पुण्यामध्ये आपलं गेली 40 वर्ष झालं आहे. आपणच एक मशीन बनवतो, आपणच विकतो आणि आपणच सर्व्हिस देतो. अच्छा, आणि दादा मग हे तर तुम्ही आता बोलला तुम्ही मशीन विकता. आता ही मशीन जर कोणाला पाहिजे तर हे बघा, माझे नंबर आहेत इथं, मोबाईल नंबर आहेत. माझा नंबर आहे 9011022357 7588862586 9823787043. या नंबरवर मला फोन करा. तुम्हाला सेम डे सर्व्हिस मिळेल. अच्छा, सर्व्हिस पण मिळेल आणि मशीन पण मिळेल. सर्व्हिस पण मिळेल आणि होम डिलिव्हरी. तुम्हाला माझ्यापर्यंत येण्याची गरज नाही आहे. फोन केल्यानंतर तुम्हाला 1 तासामध्ये तुमच्या घरी मशीन मिळेल आणि सर्व्हिस पण मिळेल. स्पेअर पार्ट कंपनीचे आहे, ते कंपनीच्या रेटमध्ये मिळतात. आपणच बनवतो, आपणच सर्व्हिस देतो आणि आपणच सगळ्या गोष्टी ह्या मॅनेज करतो. तुम्ही बोलला हे पुण्यासाठी ठीक आहे. हो, जर कोणाला मुंबईला पाहिजे, महाराष्ट्रातली, तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठेही मशीन मिळेल. होम सर्व्हिसमध्ये पुणे आणि मुंबईमध्ये आहे. आपल्याला पुण्याच्या बाहेर मशीन मिळेल, पण आम्ही कुरिअर करू. कुरिअरचे सर्व्हिस चार्ज हे तुम्हाला पे करावं लागतील. तुम्हाला कुरिअरनं आम्ही मशीन पाठवू शकतो. अच्छा, याचा अर्थ तर महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये कुठे पण तुम्हाला कुठेही मशीन मिळेल, आम्ही कुरिअर करू शकतो. फक्त कुरिअरचे पैसे द्यायचे आहेत. पण दादा हे कितीला मिळणार? बघा दादा, आपले आता स्पेशल ऑफर आहे. आपल्या फेस्टिवलसाठी आपल्या कंपनीला 40 वर्ष पूर्ण झालेत, म्हणून आपण किंमत रिजनेबल 7,800 किंमत ठेवलेली आहे. पण डायरेक्टली आपल्याला फोनवरती जे ऑर्डर देतील किंवा मेल SMS करतील त्यांना आपण डायरेक्टली 1,000 रुपये लेस करून देणार आहे. आणि मशीन तुम्हाला घर होम सर्व्हिसमध्ये पुणे आणि मुंबईमध्ये मिळणार आहे 6,800 मध्ये. अच्छा, मग 6,800 मध्ये मिळणार? हो. पण पुण्याच्या बाहेर असेल तर तुम्हाला जो चार्जेस आहेत, कुरिअर चार्जेस, हे वेगळे द्यावे लागतील. बघा, आपलं हे आहे मराठी माणसाने मराठी माणसासाठी नवीन बनवलेले 2-in-1 मशीन. घंटो का काम मिनिटो में. आपलं कुठलंही काम काही सेकंदामध्ये होतं. कुठलंही काम मिनिट लागत नाही. स्वयंपाक करणं खूप सोपं होणार आहे. ज्या नोकरदार महिला आहेत त्यांना आलं की झटपट सगळं हे करता येणार आहे.
नक्कीच काम सोपं होतंय. दादांचा नंबर स्क्रीनवर पण दिलेला आहे, पाठीमागे पण आहे. तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा, कॉल करा आणि ऑर्डर प्लेस करा. पुण्यात असेल तर मिळून जाईल. दादाचं नाव आहे मोहन ननावरे.